नमस्ते प्रेक्षकांनो, राशी चॅनलच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली आहे घेऊन एक नवीन कविता लेखवंशाचा दिवा। ही कविता मला दोंदे मॅडम ज्या पोलीस खात्यात होत्या आणि अल्पावधीतच जी माझी एक अत्यंत जवळची मैत्रीण झाली अशा या दोंदे मॅडम त्यांनी लोकार्पणासाठी प्रतिभा येवले नाशिक या कवयित्रीची ही कविता मला पाठवली आहे। तर ऐकूयात आपण कवयित्री प्रतिभा येवले नाशिक यांची दोंदे मॅडमनी पाठवलेली लेखवंशाचा दिवा ही कविता। लेखवंशाचा दिवाचं एक निरूपण की लेख ही वंशाचा दिवा कशी असू शकते, तर याचं एक संपूर्ण निरूपणसुद्धा त्यांनी पाठवले, भावार्थ आपण म्हणू की तो आहे या कवितेचा। तो पण आपण पुढे राशीच्या चॅनेलमधनं घेऊयात, परंतु आत्ता फक्त ही कविता तुम्ही ऐका जी लोकार्पणासाठी आपल्यापर्यंत आली आहे दोंदे मॅडमच्या माध्यमातून। लेखवंशाचा दिवा। भावबंध मायारीत त्याच्या मनाची कवाड, लेख माहेराचं सोनं, लेख सौख्याचं औक्षण, लेख बासरीची धुन, लेख बासरीची धुन, लेख अंगणी पैंजण, लेख चैतन्याचे रूप, लेख अल्लड चांदण, लेख रंगांचं शिंपण, लेख रंगांचं शिंपण, लेख गंध हळव मन, लेख रंगांचं शिक्षण, लेख गंध हळव मन, लेख वंशाचा दिवा तू घराघरात हवा तुझ्यासारखा, लेख वंशाचा दिवा तो घराघरात हवा तुझ्यासारखा। कवयित्रींनी स्वतःच्या मुलीसाठी